पाठ ज्यासी कळी काळ त्यासी निघाली दृष्टी। रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पलती पुढे। हरी 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 हा मंत्र शिवाचा म्हणती जेवाचा तया मोक्ष। ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पावी जे उत्तम निजस्थान। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी। रामकृष्ण। जीवनातलं मर्म माऊली आपल्याला समजावता येते। सुंदर हरिपाठ माऊलींचा। शहाणा तो धनी घेतो, शहाणा होऊन परमार्थ करायचा। आनाड्याचं काम नाही परमार्थ। कळवळ्याने मी सांगतो, श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावानं वंदन करून सेवेला आपण आरंभ करूया। नित्य सत्यमित हरिपाठ ज्याशी कळी काळ त्याशी न पाहे दृष्टी। सुंदर जीवनातलं मर्म माऊली इथं आपल्याला समजावून सांगतायत। शांत चित्तानं ऐका। सगळी इंद्रिय कानात आली पाहिजेत आपल्या। एक झाली की आपलं श्रवण चांगलं होतं, ते घडवायचं आपल्याला। रामकृष्ण। जीवनातलं मर्म माऊली आपल्याला समजावून सांगतायत। नित्य काय आहे, सत्य काय आहे त्याला जाणून, नित्य आणि सत्याला जाणून जो नित्य आहे जो सत्य आहे त्याला ओळखून जो साधक ईश्वराच्या नामाचं आवडीनं भजन करतो, ईश्वर नामस्मरण तो आवडीनं करतो, त्याचं भजन तो आवडीनं गातो, त्याचं नामस्मरण तो कळवळ्यानं करतो, त्याच्याकडं कळी काळ दुष्ट काळ वाकड्या नजरेनं सुद्धा पाहू शकत नाही। कळलं ना? कळी काळ सुद्धा माणसाचं सोडून द्या, कळी काळ सुद्धा त्याच्याकडं वाकड्या नजरेनं पाहू, त्याच्याकडं नजरच तो कळी टाकत नाही, कारण तो ईश्वराच्या सानिध्यात आहे। रामकृष्ण हरी रामकृष्ण। नित्य सत्यमित ईश्वराला जाणून भक्ती करा, ईश्वराची ओळख करून भक्ती करा, ईश्वराचं ज्ञान संपादन करून भक्ती करा, ती देवाला आवडेल। आपलं चित्र लावून तिथं ते त्याला आवडणार नाही। मला काय सांगायचं, देवाच्या दारात फोटो घेतले म्हणजे देवाला मी आवडलो हे टाळलं पाहिजे। तुम्ही प्रदर्शन जोपर्यंत टाळत नाही स्वतःचं तोपर्यंत तुम्ही भक्तीकडे वळत नाही। रामकृष्ण। मी कोण आहे हे त्यालाच कळलेलं नाही। प्रदर्शन माझं करायची काय गरज आहे का? गरज आहे? गरजच नाही। रामकृष्ण। हिथं म्हणून माऊली आपल्याला पुन्हा समजावून सांगतायत की ईश्वराचं नाम नित्य नेमानं मी घेतलं पाहिजे। ठराविक वेळेला मी ईश्वराचं नाम घेतलं पाहिजे, ठराविक स्थानावर मी ईश्वराचं नाम घेतलं पाहिजे। का असं केलं पाहिजे माऊली समजावून सांगतायत आपल्याला।
ठराविक वेळ एक ठरवा आपल्या नामाची. कारण ठराविक वेळ जर ईश्वर नामाची आपण ठरवली तर तुमची उपास्य देवता तुमच्या आजूबाजूला असते, त्या वेळेची वाट पाहत असते. म्हणून त्या वेळेत आपलं नामस्मरण झालं पाहिजे. उपास्य देवता आपल्या जवळ येते त्यावेळेत, म्हणून ते आपण करायचं. ज्या स्थानावर मी ईश्वराचं ध्यान करतोय, ज्या स्थानावर मी ईश्वराचं भजन करतोय, ज्या स्थानावर त्यांचं नामस्मरण मी करतोय, तिथं ईश्वराच्या नामाची स्पंदनं तयार होतात. नीट ऐकायची, सोडवणूक आपण करू. ईश्वराच्या नामाची स्पंदनं तयार होतात ज्या स्थानावर आम्ही नाम घेतोय तिथं. ते स्थान सुद्धा पवित्र का होतं हे मी तुम्हाला सांगतोय. ती स्पंदनं तयार झाली, त्या स्पंदनांचं एक चक्र तयार होतं, नामाचं चक्र तयार होतं. ते स्पंदनाचं चक्र, नामाचं चक्र त्या साधकाचं कवच बनतं. रामकृष्ण हरी राम. दुष्ट विचारापासून त्याचं संरक्षण करतं, दुष्ट कृतीपासून त्याचं संरक्षण करतं. आणि नामधारकाला त्या चक्रामध्ये आला की लगेच नामामध्ये रम्मान करण्याचं काम करतं. माऊलीला काय सांगायचं आहे? नीट आहे का? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. वेळेत आपण जागा झालं पाहिजे. माऊली आता लक्षात आलं म्हणून सांगतो, तुम्हाला आम्हाला ईश्वरानं त्याच्या या संसारात पाठवलंय, ते तुम्हाला ठराविक कालावधी देऊन पाठवलेलं आहे, बरोबर का? जास्त ऊन काय, मग ठराविक मला कालावधी देऊन पाठवले, त्या कालावधीमध्ये मी काय केलं पाहिजे? पैसेच कमवत बसलं पाहिजे, वस्तूंचा साठाच मी केला पाहिजे, प्रपंचाकडेच मी बघितलं पाहिजे? हे दिलेलं आयुष्य ईश्वराच्या नामात घालवायचं का संसारात घालवायचं? कुठं घालवलं पाहिजे? ईश्वराच्या नामात. तसं आपल्याकडून होतंय का उठल्यापासून? म्हणजेच परमार्थ कळलेला नाही. तुम्ही देवपूजा करा आणि काय करा, मला काय सांगायचं? भाव तुमचा दृढ होत नाही. देवानं मला काहीतरी द्यावं म्हणून मी भक्ती करतोय का देव मिळावा म्हणून भक्ती आपली? देव मला मिळाला पाहिजे म्हणून भक्ती आहे का संसारातलं मिळावं म्हणून भक्ती आहे? भक्ती आमची कशावर आधारलेली आहे? कळते? कशावर आधारलेली आहे? संसारातल्या येण्यावर आधारलेली आहे. मग ते दिलं की आम्ही खुश होतो ना. मग खुश झाला की ईश्वर म्हणतो माझ्याकडे येऊ नकोस. मला काय सांगायचं? रामकृष्ण. भक्ती ईश्वर मिळावा म्हणूनच करायची आपण. संसारातलं उनं दुनं बघत बसायचं आणि मागायचं सुद्धा नाही त्याच्याकडं. म्हणून संसारात आपल्या जी नामाची वेळ ठरलेली आहे, ज्या स्थानावर वेळ आपली ठरलेली आहे, जो नियम आम्ही ईश्वराच्या ध्यानात घालवायचा आहे, तो नियम प्राणाबरोबर जपला पाहिजे. कळतं ना? प्राणाबरोबर जपायचा, प्राणाबरोबर त्याचं पालन करायचं, प्राणाबरोबर त्याला सांभाळायचा. देह जावो अथवा राहो, फार मी समजावून सांगते. तशी भक्ती असेल तर ईश्वराला. लोटांगणी महाराजांनी लोटांगण कोणासाठी घेतलं? कुटुंबासाठी. आता मग कोणासाठी लोटांगण कोणासाठी घेतलं? रामकृष्ण. विठ्ठलाची प्राप्ती व्हावी म्हणून. विठ्ठल त्यांना प्राप्त झाला, एवढी मोठी भक्ती होती त्याची. लोटांगण कशासाठी? हा देह जावो अथवा राहू.
जरा आजारी पडलो तर आपण म्हणतो परमार्थ की नाही, की जरा कळवळ्यानं सांगते. पूर्ण जागं झालं पाहिजे आपण. तो दिवस किंवा ती वेळ प्राणपणानं आपण त्याची जपवणूक केली पाहिजे. मी जो ईश्वर प्राप्तीसाठी नियम केला आहे तो नियम आपण प्राणाबरोबर जपला पाहिजे. आणि तसा जर प्राणाबरोबर तो जपला तर ईश्वर प्राप्ती का होणार नाही आपल्याला? झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण. त्याचा जरी अंतकाळ आला त्या साधकाचा तरी यमदूत असेल तरी तिथंच थांबतो. तुझी नामाची वेळ झालेली आहे, मी नाही येणार. कळीकाळ वाकड्या नजरेने तिकडं तुझं काम होऊ दे, मग मी तुला कुठं द्यायचं ते बघतो. रामकृष्ण. पण त्याच्या त्या वेळेत तो वाकड्या नजरेनं त्याला पाहणार नाही. मला काय सांगायचं, ती वेळ प्राणाबरोबर आपण जपायची आहे. आणि प्राणपणाला लावून जर नियम आपण जपला तर तुझं आहे तुझं पाश. याची आपल्याला ओळख झाल्याशिवाय मला काय समजावून मी फार सांगते. नित्य सत्य मित हरिपाठ. हरीचा पाठ आपण कशासाठी गायचा? किती वर्ष गातोय आपण? रामकृष्ण. किती वर्ष गातोय हरीचा पाठ? ईश्वराचा पाठ आपण किती मग ईश्वर मला मिळावा म्हणून गायलाय का कधी? रामकृष्ण. शांत काळ ज्या वेळेला समोर येतो आणि त्या स्थानावर ईश्वराचं तो साधक स्मरण करतो, नाम जप करतो, त्यावेळेला काळ सुद्धा तिथं थांबतो. आलेला देव सुद्धा तिथं थांबतो. कोण न्यायला आलेला आहे? देव आलेला असला तरी, यमदूत असलेला तरी, यम स्वतः आलेला असला तरी त्या काळाकडं तो येत नाही, त्या वेळेकडं तो येत नाही. तो तिथंच थांबतो. तुझं पूर्ण होऊ दे. रामकृष्ण. एवढं त्या वेळेला महत्त्व आहे. उपास्य देवता तर आपल्याजवळच असते, ती त्याच्याकडे पाहिल्याबरोबर त्याला नाही यायची. रामकृष्ण. अंतकाळ थांबतो, त्याचं सर्व नामस्मरण करून त्याला देतो. सगळं नामस्मरणातून तो मुक्त झाला की मग त्याच्याजवळ येतो. तुला कुठं जायचं आहे? सद्गतीला पाठवायचं आहे का? ईश्वर स्वरूप तुला करायचं आहे का? तुझ्या भक्तीवर अवलंबून आहे. कळतं ना? मग आम्हाला एक वाटलं पाहिजे की मला भक्तीनं या माझ्या भगवंताच्या स्वरूपात मला विलीन व्हायचं आहे. रामकृष्ण हरे रामकृष्ण. असा माणूस समाजापासून लांब असतो, समाजात लई गुंतत नाही, पोस्टरबाजीकडे तो जास्त जात नाही, काय म्हणतात जाहिरातबाजीकडे तो जास्त नाही. माझा फोटो कशासाठी आला पाहिजे? न कशासाठी आला पाहिजे? गावाला मी माहीत नाही का? माहीत आहे का नाही? रामकृष्ण. पुढे जावे कडं समज. रामकृष्ण दिसत नाही. रामकृष्ण हरे रामकृष्ण. अंतकाळ सुद्धा तिथं थांबतो. उदाहरण देऊन तुम्हाला मी सांगतो. तुकाराम महाराज 41 वर्ष पूर्ण झाले. आम्ही जातो आमच्या गावात. तो दिवस त्यांचा उजाडला कुठल्या झाडाखाली? नांदुरकीच्या झाडाखाली. देवळाच्या बाहेर आलेले आहेत. नवीन अभंग त्यांनी तयार केलेला आहे. नामामध्ये सर्व तल्लीन झालेले आहेत. तुकाराम महाराज आपलं आज माझा जायाचा दिवस आहे. कसं कळलं त्यांना? ते ईश्वराच्या सानिध्यातच आहेत. रामकृष्ण. सकाळचं सगळं त्यांनी नामस्मरण वगैरे सगळं केलं, भजन वगैरे झालं, नामस्मरण झालं, ध्यान झालं. दुपारची वेळ झाली, त्या नांदुरकीच्या झाडाखाली गेलेले आहेत.
विना गळ्यात अडकवला आणि देवाचं भजन करायला सुरुवात केली. देवाचं भजन चालू झालं आणि सगळी लोक ईश्वराच्या नामामध्ये दंग झालेले आहेत. सावळं पांडुरंग पलीकडच्या बाजूला उभा आहे. ह्याचा नियम चालू झालेला आहे. राम वाडवेळ झाला उभा पांडुरंग. तुकाराम महाराजांचे शब्द, माझा पांडुरंग उभा आहे, पण माझा नियम मला पूर्ण केलाच पाहिजे. पांडुरंग सुद्धा पलीकडे थांबलेला आहे. आणि मग हे अभंगात आम्ही जातो कृपा असू द्यावी. सर्वांना विनंती करतायत, मला आता गेलं पाहिजे. वाडवेळ झाला माझा पांडुरंग उभा आणि सगळं टाकलं आणि निघून गेलं. जिथं कीर्तन करत होते तिथं काहीच नाही. त्यांच्या खांद्यावरची घोंगडी आणि पायाखाली असणारं घोंगडं आणि हातातला काय म्हणतात टाळ बिना काय, तो तिथं थांबला आणि ते निघून गेले. लोकांची पळापळ की महाराज कुठे गेले, तुकाराम महाराज कुठे गेले. पण ज्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झालेली होती त्यांना तुकाराम महाराज त्या पांडुरंगाच्या विमानात बसलेले दिसले. रामकृष्ण हरी राम. मला काय म्हणायचं, अंतकाळ त्यांचा कसा गेला, कसा गेला. स्वतः देव न्यायला आले. त्यांच्या पावलावर मला पाऊल टाकता येणार नाही का. अधिकार दिलेला आपल्याला, पण अधिकार आम्ही वापरतच नाही. मनुष्य देह मला दिलेला आहे, तो ईश्वराची प्राप्ती करण्यासाठीच दिलेला आहे. पांडुरंग पलीकडे थांबले, नियम झाला आणि आनंदानं निघून गेले. संसारातून मला आनंदानं जाता आलं पाहिजे. रामकृष्ण. का रडत रडत जाता आलं पाहिजे. संसार आनंदानं सोडता आला पाहिजे. म्हणून माऊली जीवनाचं मर्म सांगतायत. आपल्या घरी जो पाहुणा येतो तो 2 दिवस थांबतो, जेवणं बिवणं उठणं बसणं सगळं व्यवस्थित करतो, 3ऱ्या दिवशी आनंदानं निघून जातो. तो इथं माझं काय आहे म्हणतो का. मला काय सांगायचं. राम. अंगणात चिमण्या येतात, टाकलं खातायत, नाही टाकलं तरी भरकन उडून जिथं मिळतंय तिकडं झालं. रात्रीच्या वेळेला पुन्हा आपल्या घरट्यामध्ये. रामकृष्ण. तसं हा संसार ईश्वराचा आहे, माझं काय नाही. कधी आम्हाला वाटणार माझं काहीही नाही. काय आपण बरोबर नेतोय काय नो, संसारातलं आपण काय बरोबर नेतोय. मग आम्ही एवढा कुतत प्रपंच का करतोय. समज आली पाहिजे. आत्मज्ञान झालं की संसार पाठमोरा झाला. बघा मला काय सांगायचं. रामकृष्ण. आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही संसारातच राहणार, तेच मिळवत राहणार. आणि आत्मज्ञान झालं. तुकाराम महाराजांना संसार पाठमोरा केला, कारण ज्ञान झालेलं होतं. माझं काही नाही, माझं काही नसताना जो इथं या संसारात काय म्हणतात रेंगाळतो, तो अज्ञानी माणूस. काय म्हणायचं, काही नसताना माझं पाहुणा 2 दिवस येऊन राहून गेला, त्यानं माझं काय म्हटलं का, आनंदातून निघून. तसं पाहुणे बनून आम्ही या संसारात आलोय. आपलं काही नाही. त्यानं दिलेला कालावधी आहे, त्या कालावधीपर्यंत आपण थांबायचं. आणि म्हणून त्यानं दिलेल्या कालावधीमध्ये मी काय केलं पाहिजे याची समज मला आली पाहिजे. कळतंय ना मला. समज आली की तो परमार्थच करणार. रामकृष्ण. परमार्थ सोडून तो बाहेर जाणार नाही. रामकृष्ण. पंढरपूरला जाऊया की. परवा मी जाणारच आहे, पण आज गेलो तर कुठं बिघडलं का, बिघडतंय.
रामकृष्ण हरे राम, हा उत्साह आपल्याकडे पाहिजे. राम का जाऊ नये आपण, बरोबर. रामकृष्ण हरे राम. प्रपंचात कसंही आपला, इथं माऊली पुन्हा सांगतायत आपल्याला, आपण जो नियम केला आहे तो प्राणाबरोबर जर जपला, देह कसाही असू द्या, आजारी असू द्या, पांगळा असू द्या, लुळा असू द्या, पण तो नियम पालन आपण त्याचं केलं पाहिजे. पालन माझ्याकडून ते प्राणाबरोबर जपला पाहिजे, म्हणजेच देह जावत्वा रामकृष्ण. तुकाराम महाराजांचा अंतकाळ, माणसाने नावं ठेवलेली लागली का त्यांना? समाजाकडे आपण बघूच नका, देव मला काय म्हणेल हे लक्षात असू द्या. मुखातून ईश्वरच बोलत असतो. रामकृष्ण हरे राम. पुढे जाऊया. इथं माऊली पुन्हा आपल्याला समजावून सांगतो की ईश्वराचं नाम परिपूर्ण नाम आहे. ईश्वराच्या नामाला कुठलीच उपाधी नाही. ईश्वराचं नाम स्वतंत्र आहे, स्वतः सिद्ध नाम आहे ते. आणि सिद्ध असलेलं नामच आपण घ्यायचं. कलियुगे उद्धार हरी नाम आहे. महत्वाचं मी तुम्हाला सांगतोय, हे नाम भगवंताचं मला जर माझ्या सद्गुरूंच्याकडून मिळालं असेल, ते नाम मी घेतो त्यावेळेला सद्गुरूंची सत्ता, त्यांची शक्ती त्या नामाबरोबर येते आणि नाम घ्यायला आम्हाला मदत करते. नाम घ्यायला आम्हाला मदत करते. मी नाम घेतोय हा अहंकार त्याच्याकडे येत नाही. पण गुरुकडून जर नाम मिळालं नाही आणि जो नुसता नाम घेतोय त्याला अहंकार झाल्याशिवाय कळते ना मला काय म्हणतो. सद्गुरू त्याच्या बरोबर नामाबरोबर सत्ता येते, त्यांची शक्ती येते, नाम त्याला घ्यायला लावते, नामामध्ये रममान करते आणि तो साधक अख्खा दिवस ईश्वराचं नाम पोट भरून घेतो. ईश्वराच्या नामातच रममान होतो. आणि ते नाम मी जर पोट भरून घेतलं, मन भरून जर घेतलं, तर माझं मन प्रसन्न राहतं, कधी उदास होत नाही. संसारातलं कसंही असू द्या, उदास व्हायची काय गरजच नाही. रामकृष्ण हरे राम. माझं मन शुद्ध होतं नामानं, माझं अंतकरण शुद्ध होतो आणि शुद्ध नाम ज्या वेळेला मी घेतो त्यावेळेला पोट त्या नामानं भरलं की आतला आत्मा तृप्त होतो. कळतंय ना? आतला आत्मा तृप्त झाला की तुमचा परमार्थ सफल झाल्याशिवाय राहत नाही. तो तृप्त होईपर्यंत नाम घेतात. कळतंय ना मला? रामकृष्ण हरे. हे नाम सद्गुरूंच्याकडून मिळालेलं असेल तर ती सत्ता माझ्याकडून, ती शक्ती माझ्याकडून करून घेते. नामानं आत्मा तृप्त होतो, अंतकरण शुद्ध होतं, मन पवित्र होतं आणि मग तो साधक ईश्वर काय म्हणतात त्याला, सद्गुरूंची भेट त्याला सतत होते, संतांची त्याला भेट होते, सद्गुरूंची संतांची कृपा त्याच्यावर पुन्हा होते. सतत भेट होणं फार चांगलं. वर्षातून एकदा दोनदा मला ते नाही आवडत. सतत आपण त्या सान्निध्यात राहिलं पाहिजे. रामकृष्ण सान्निध्यात, संसाराच्या सान्निध्यात आपण सतत राहिल्यावर आपण कसं कुठं असतो? संसारातच राहतो. रामकृष्ण. आणि ईश्वराच्या सान्निध्यात जर सतत राहिलो तर संत महात्म्यांची भेट झाल्याशिवाय. राम उदाहरण देऊ तुम्हाला, सुंदर उदाहरण. साखर आपल्या घरातली
कुठेही तुम्ही ठेवा, कोपऱ्यात ठेवा, कुठेही ठेवा, मुंगळा माग काढत काढत तिथपर्यंत जातो. त्याला आमंत्रण द्यावं लागतं, त्याला बोलवावं लागतं. आता मग बिन बोलवता तो कसा येतो? मुंग्या मुंगळे परमार्थ करायला आमंत्रण देऊन सुद्धा लोक येत नाहीत, विनंती करून सुद्धा लोक येत. मग हे न बोलवता कसे काय आले? उदाहरण मी सांगतोय तुम्हाला. त्या साखरेचा माग काढत काढत ते तिथपर्यंत पोचतात. तसं तुम्ही नामानं तुमचं मन तृप्त झालं, आत्मा तृप्त झाला, अंतकरण शुद्ध झालं की संत महात्मे तुम्हाला शोधत येतात, सद्गुरू तुम्हाला शोधत येतात. रामकृष्ण हरे राम. सद्गुरू का शोधत येतात? त्यांना काय पाहिजे म्हणून? संसारातलं त्याला काहीच नको असतं. जे नाम घेत आहेत ते माझे आहेत म्हणून त्यांच्याकडे येतात. कळतंय ना मला काय म्हणायचं? संसारातलं मागण्यासाठी नाही. रामकृष्ण. संसारातलं मागण्यासाठी जो भजन करतो, संसारातलं मागण्यासाठी जो नाम गातो, भगवंत त्याच्याकडे तो त्याला येऊन देत नाही. तो त्या ठिकाणीच त्याला थांबवतो. अजून माझ्याकडे तुझी दृष्टी गेलेली, तेवढी दृष्टी तुझी अजून पवित्र झालेली नाही, तरी सुद्धा आम्ही त्याच्या पाया पडतो का? पाकिट देऊन सुद्धा आम्ही पाया पडतो का? का जी? आम्हाला सुद्धा अजून परमार्थ कळलेला. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे राम. गातो नाम पण घेण्यासाठी, करतो कीर्तन, करतो प्रवचन, पण कशासाठी? कशासाठी? मला त्याच्यातून काहीतरी मासा तुकाराम महाराजांनी परमार्थ केला, मौलींनी तसा परमार्थ केला, मग आम्ही का मागं लागतो? रामकृष्ण. मला काय सांग, अजून आमची तेवढी समाज झालेली नाही. कळतंय ना मला काय सांग? समाज तितकं ज्ञान अजून आम्हाला सुद्धा झालेलं नाही, आणि ज्याचं ऐकतो त्याचं सुद्धा मला झालेलं नाही. मग देणं घेणं येतं. रामकृष्ण. जाऊ द्या तो विषय. सद्गुरू जो आपल्याकडे येतात, संत महात्मे आपल्याकडे येतात, आपल्यावर कृपेचा वर्षाव करतात, आणि शाश्वत आनंदाची त्याला प्राप्ती होते, शाश्वत समाधानाची प्राप्ती होते. का? आनंद फक्त ईश्वराच्या नामातच आहे. आनंद कुठं आहे? संसारात आनंद नाही. आनंद आहे तो फक्त क्षणिक आहे. विषयातला आनंद हा दुःख देणार आहे. रामकृष्ण रामकृष्ण. विषय कसा असतो समजावून सांगतो तुम्हाला. रामकृष्ण. पायाला, हाताला, अंगाला जर आपल्या खरूज झाली, काय म्हणतात, पुळ्या उठल्या अंगावर, माऊली सांगतायत, तर इतका आम्ही खांजळतो, इतका आम्ही खांजळतो. खांजळताना आम्हाला बरं वाटतं, पण रक्त येईपर्यंत आम्ही खांजळतो. रक्त आल्यावर त्या शरीराला जखम होते, आणि मग ती जखम झाली की दुःख लागते. खांजळण्यातून आनंद मिळाला का? का दुःख झालं? काय मिळालं? खांजळताना बरं वाटलं, पण त्याच्यातून निर्माण काय झालं? संसारातला आनंद असाच आहे. पुन्हा सांगतो, ज्या वेळेला कुत्रं बाहेर पडलेलं जनावराचं हाड तोंडात धरतं, चावण्याचा प्रयत्न करतं, माऊलीने दिलेली उदाहरण. त्याच्या तोंडात, त्याच्या हाडात काहीही नसतं,
मग तो खाण्याचा प्रयत्न करतो आणि ते हाड त्याच्या आतल्या तोंडाला टोचतं, रक्त येतं त्याला आणि त्या रक्ताची त्याला आवड लागते, तेच त्याला बरं वाटतं. विषयातला आनंद सुद्धा असाच आहे, कळतंय ना. आम्ही खाली 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 येतोय विषय भोगल्यामुळं. आमच्यातली शक्ती हीन होत्या, दीन होत्या, हे आमचं आम्हालाच कळत नाही. मग कसला आनंद घेतोय आम्ही? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. रक्त कुत्र ते हाड चावताना खाली सुद्धा पडतं. माधवगती कुणाची आहे? रामकृष्ण. विषयातला आनंद माऊली म्हणतात असाच आहे, म्हणून विषयातला आनंद नकोच आम्हाला. जो दुःख देणार आहे तिकडं मला जायचंच नाही. रामकृष्ण. सद्गुरूंची भेट होते त्यावेळेला नामाची शक्ती बरोबर येते, शक्तीबरोबर नाम येतं आणि मग ते नाम त्यांच्या कृपेला आम्हाला पात्र करतं. संत कृपेला आम्ही पात्र. संत कृपा झाली, सद्गुरूंची कृपा झाली की ईश्वराला कृपा करावीच लागते. रामकृष्ण. पुन्हा आपण एकनाथ महाराजांच्याकडे जाऊया. एकनाथ महाराज गावाच्या बाहेर शंकराचं मंदिर, मंदिरात त्यांना जो ध्वनी प्राप्त झाला, आतला आवाज भगवंतापर्यंत पोचला. शिवशंकराने त्यांना आज्ञा केली, तू देवगडावर गेलं पाहिजे, जनार्दन महाराजांना तू गुरु करून घेतलं पाहिजेस. रामकृष्ण. सद्गुरू करून घेतले, तिथं गेले आणि सद्गुरूंच्या विश्वासाला पात्र झाले, पूर्ण विश्वास टाक. आणि जनार्दन स्वामींचं मन सुद्धा त्यांच्याकडं, मला शिष्य मिळाला. कसं वाटलं पाहिजे? मला शिष्य मिळाला. आजपर्यंत एवढे केले पण हा वाटलं पाहिजे. रामकृष्ण हरी, राम. म्हणून नामात अखंड आपण राहायचं. संसार होतो, आजचं उद्या करा, पण आत्ताची वेळ उद्या नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बाजूला सारूया, संसार बाजूला सारता आला पाहिजे. एकनाथ महाराज गुरूंच्या बरोबर राहिले, त्यांची आज्ञा पालन केले. दत्त गुरूंचं त्यांना दर्शन घडवलं जनार्दन स्वामींनी आणि म्हटले, माझ्या योग्यतेचा तुला आता मी केला आहे, योग्यतेचा तुला बनवला आहे, तुला आत्मज्ञान झालेलं आहे, आता तू थोडं तीर्थाटन कर. रामकृष्ण हरी, राम. सद्गुरूंची भेट कशी होते मला काय सांगायचं? कधी होते? तितकं नाम आपण घेतलं पाहिजे. आणि त्यांना सुद्धा तीच आवड असली पाहिजे. उत्तर प्रदेशातले कबीर जनाबाईकडे काय येतात? नामाचं वलय आहे. रामकृष्ण हरी, राम. म्हणून ज्या घरात नामस्मरण होतं ते घर पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. कण कण पवित्र झालं की येणाऱ्याला सुद्धा ते पवित्र करतं. रामकृष्ण. माझ्या घरात प्रवचन कीर्तन का व्हावं, नामस्मरण का व्हावं, का व्हावं? रामकृष्ण. प्रत्येक कण, माणसं तर पवित्र होतीलच, पण इथं मातीचा कण सुद्धा पवित्र होतो आणि येणाऱ्याला सुद्धा तो पवित्र करतो. रामकृष्ण. म्हणून सातत्य पाहिजे, ती वेळ ठरली पाहिजे, ते स्थान ठरलं पाहिजे. आणि मग माऊली तिथं काय ना, उपास्य देवता तिथं तुमची आलीच पाहिजे. कळतंय ना? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जनार्दन स्वामींना जसा शिष्य पाहिजे तसा. आणि मग त्यांना म्हणले तुम्ही तीर्थाटन करा. तीर्थाटन ज्या वेळेला घर सोडलं एकनाथ महाराजांनी सद्गुरू करण्यासाठी, त्याच वेळेला त्यांचे जे शिक्षण देणारे गुरु होते ते आठवडाभर अगोदर त्यांनी घर सोडलं आणि आठवड्याच्या नंतर सद्गुरूंनी बी घर सोडलं. तिथं शिकवत होते ते त्यांना.
दोघं बी बाहेर पडले, पण दोघं एकत्र नाही गेले. रामकृष्ण यांनी हे 12 वर्षाने परत आले. शाळेतले सद्गुरू जे पाठ त्यांना शिकवत होते ते अध्यात्मातलेच धडे द्यायचे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं, माझं ज्ञान जेवढं होतं तेवढं मी तुला दिलं आहे, आता इथून पुढं मला शिकवता येणार नाही. झालेला आहे विषय. 12 वर्षांनी ते त्यांचे सद्गुरू परत आले आणि मग गावात जे ओळखीचे होते त्यांच्याकडे जायला. मग तुम्ही कधी गावातल्या लोकांचा म्हणजे एकनाथ महाराजांना नेण्यासाठी कारणीभूत हेच आहेत असा समज झालेला होता. एकनाथ महाराज जे बाहेर पडले ते यांच्यामुळं पडले समज. आणि 12 वर्षांनी परत आले. सांगतो तुम्हाला, गावात परिचित होते त्यांच्याकडे गेले, सगळ्यांनी त्यांना ओळखलं, ओळख पटली आणि चक्रपाणीच्या दरवाजात आले. चक्रपाणींना त्यांनी ओळख सांगितली. चक्रपाणी कोण? एकनाथ महाराजांचे आजोबा. चक्रपाणींनी ओळख झाल्याबरोबर डोळ्यातनं अश्रू आलं आणि म्हटले, माझा नाथ कुठं आहे? गावात काय झालेलं होतं शंका, यांनी नेला. मग माझा नाथ कुठं आहे? त्यावेळेला ते सुद्धा चक्रावून गेले. मला म्हटलं काय माहितीच नाही. रामकृष्ण आहे, माझा नाथ कुठं आहे मला तुम्ही सांगितलं पाहिजे. त्यावेळेला त्याने आपल्या अंगावर सगळं घेतलं. माझ्यावर लोकांचा संशय आहे ना, तर हे कार्य आता मलाच केलं पाहिजे. सगळं त्याने आपल्या शिरा. मग त्यांची एकनाथ महाराजांची त्यांनी रोजचा दिनक्रम त्यांचा काय होता बघितला. त्यांना काय आवडतं ते त्यांनी बघितलं. त्यांना नेमकं कुठं ते गेले असते, त्यांचा हेतू काय होता, हे सगळं परीक्षण करून पुन्हा यांनी घर सोडलं. मग जिथं जिथं काय म्हणतात नामस्मरण आहे, जिथं जिथं संत महात्मे आहेत त्या गावात जायचे. मग इथं माझा नाथ आलाय का शोधत 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 गेले. मला काय सांगायचं आहे, सद्गुरूची तुमची भेट कशी होती? रामकृष्ण हरी राम. तेवढं नामस्मरण माझ्याकडून झालं पाहिजे. काही त्यांना नको. माऊलींना मी काय देणार आहे? मग काय द्यायचं आहे? काय द्यावे त्याशी व्हावे उतर आहे. काय द्यायचं आहे? जीवच द्यायचा आहे. देह जावो अथवा म्हणजे जीव द्यायचा आहे. प्राणाबरोबर नियम जपायचा आहे, प्राणाबरोबर स्मरण करायचं आहे. तो नियम आपला तसा झाला पाहिजे. रामकृष्ण. प्रत्येक गावात जायचे, संत महात्म्यांना भेटायचे, नाथाचं वर्णन कुठं सगळं त्यांनी बघून झालं. आणि मग जनार्दन महाराजांचं नाव पुढं आलं. त्या काळामध्ये एवढा मोठा संत कुणीही नव्हता. आणि मग त्यांना विश्वास वाटायला लागला की माझा नाथ इथं कुठंतरी असला पाहिजे. केवढा विश्वास आहे संतांची हे पायी, हा माझा विश्वास. कोणाबद्दल त्यांचा विश्वास झाला? जनार्दन स्वामी, की माझ्या नाथाचं इथं काहीतरी मला वर्णन किंवा काय मला भेटलं पाहिजे, मला तिथं समजेल म्हणून ते तिकडे गेले. केवढा विश्वास आहे. रामकृष्ण. आत्म्याला कधी ओळखता येतं ते? तो तेवढा शुद्ध असेल तर. रामकृष्ण हरी राम. आणि मग ते देवगडाकडे चालायला लागले. जनार्दन स्वामी कधी भेटतील, जनार्दन स्वामी कधी भेटतील. चालत चालत ते आपला विहार करीत जनार्दन स्वामींच्या तिथं पोचले. स्वामींनी सुद्धा त्यांचं आगत स्वागत केलं. त्यांच्या पवित्र चरणाला मिठी मारली गुरुदेवाने आणि म्हटले, माझी एक विनंती आहे. मी माझं मन मोकळं करण्यासाठी तुमच्याकडे आलो. माझी विनंती आहे, तुम्ही फक्त ऐकून घ्या. काय म्हटले? माझी विनंती तुम्ही ऐकून घ्या. तर म्हटले काय?
तर असं वर्णन केलं. नाथ या नावाचा मुलगा कोण तुमच्याकडं आलेला आहे का? त्याचं वर्णन केल्यावर त्याचे आजोबाजी वयस्कर झालेले आहेत. त्यांचे सूर्यपाणी कोण? मूळचे एकनाथ महाराजांचे, ज्यांनी विठ्ठलाला सुद्धा सोडवून आणला आणि पुन्हा पंढरपुरामध्ये ठेवले. रामकृष्ण हरी राम. त्यांचा हा वंश आहे. आजोबाजी फार वयस्कर झालेले आहेत. हा एकटाच वंश राहिलेला आहे. डोळ्यात पाणी आणून सांगितलं, हा वंश टिकला पाहिजे म्हणून मी इथपर्यंत आलो. बघा, त्या वंशाची वाढ झाली पाहिजे, खुंटला नाही पाहिजे म्हणून मी विनंती. त्यावेळेला हे डोळ्यातनं त्यांचे अश्रू आले आणि जनार्दन स्वामींनी पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा दुःख पसरलं, कळवळ्यानं. आणि मग त्यांना म्हणतात निसंकोचपणे बोला, इथं काहीही भीती बाळगायची गरज नाही. तुमचा प्रश्न असेल तो मला आनंदानं सांगा. मनातलं बोललेले आहेत. आणि मग त्या सद्गुरूंना सांगितलं की आत्ता तो माझा शिष्य तीर्थाटन करण्यासाठी गेलेला आहे. तीर्थाटन करत 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 तो पैठणला येणार आहे. आला की मला सांगा, मी त्याला तिथंच थांबवण्याचं काम करतो. काय म्हटलं? राम पुढं त्याला जाऊन देणार नाही. रामकृष्ण हरी राम. तो येणार कधी, करणार कसं, सगळं त्याने ते आराखडा दिला. आणि म्हटलं एक काम करा की तुमचं जर पत्र मला जर दिलं तर ती आज्ञा घेऊन तुमची मी त्यांच्याकडे जातो. पैठणमध्ये आले तुम्ही यायची गरज नाही. पत्र त्यांना दाखवतो, मान्य नाही केलं तर मग बघू. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आनंदानं आले घरी. कोणाचा पत्ता सापडला था? एकनाथ महाराजांचा पत्ता सापडला. रामकृष्ण हरी रामकृष्ण. घरी आले, चक्रधर स्वामींना भेटले. दोघं कळवळ्यानं भेटले एकमेकाला. माझ्या नाताचा पत्ता म्हटले हाय. आता पत्ता मिळालेला आहे, तो पैठणमध्ये येणारच आहे. आता फक्त आपण वाट पाहायचं काम. रामकृष्ण. एवढा आनंद झाला चक्रधर स्वामी. माझा नाथ मला आता गवसणार, माझा नाथ आता मला भेटणार. आजोबा जे आनंदित झाल्या आणि या गुरुसुद्धा ते आनंदित झाले. दोघांनाही आनंद, पेंगाला नाही ना. रामकृष्ण हरी रामकृष्ण. आनंद घेऊन ते पैठणमध्ये विहार करून आले. लक्ष कुठं आहे आता? नाथांच्याकडे. रामकृष्ण. आपलं लक्ष कुठं लागलं पाहिजे? आपलं कुठं लागलं पाहिजे? टेलर बोला ना. आता आपलं लक्ष कुठं लागलं पाहिजे? नाथ येण्याकडं का भगवंत मिळण्याकडं? मिळणार. रामकृष्ण. त्यांना प्राप्त झालेलं आहे, आता ते देण्यासाठी येत आहेत. रामकृष्ण. माझं लक्ष माऊलींच्याकडे लागलं पाहिजे. माऊली कधी मला भेटतील त्याकडं माझं लक्ष लागलं पाहिजे. रामकृष्ण हरी राम. ही खरी भक्तीची वाट. फिरत फिरत तीर्थाटन करत पैठणमध्ये आले. लगेच त्यांच्या कानावर आलं त्यांचे बालपणातले गुरु. आनंद झाला, भेटायला त्याच्याकडे गेले. शिवालयाचं त्यांनी दर्शन घेतलं, जिथं त्यांना आकाशवाणी झालेली होती शब्द की इकडं जा म्हणून. तिथंच आले, देवाचं दर्शन त्याने घेतलं, शिवशंकराचं दर्शन घेतलं आणि आपल्या पैठणमध्ये यायला निघाले. एकनाथ महाराज आलेत हे सांगण्यासाठी चक्रधर स्वामीकडे पळत सुटले. कोण? त्यांचे गुरु रामकृष्ण.
एकनाथ महाराजांनी ऐकले, आपलं चक्रधर महाराजांनी ऐकल्याबरोबर त्यांच्याबरोबर पळायला सुरुवात केली की माझा आता नातू मला भेटणार. ही सगळी हकीकत त्यांना जनार्दन स्वामी त्यांचे गुरु आहेत. मग इतका आणि त्यांना आनंद झाला. तीर्थाटन करत करत माझा नातू इथपर्यंत होतो, आत्मज्ञान मिळवून आलेला आहे. किती आनंद झाला. आणि मग एकनाथ महाराजांना भेटण्यासाठी दोघे आलेत. नाथा म्हणून थरथरत्या आवाजात त्याने हाक मारली आजोबाने. नाथा म्हणल्याबरोबर मागं वळून पाहिलं ऐकलं. त्यावेळेला त्याने घट्ट मिठी मारली. एकनाथांना घट्ट मिठी मारली. हात कापत होते, आवाज थरथर होत होता, डोळ्यातनं पाणी पडत होतं. ते पाणी एकनाथ महाराजांच्या चेहऱ्यावर पडत होतं. चेहरा भिजत होता, छाती भिजत होती आणि दोघांचं आलिंगन चाललेलं आहे. केवढा आनंद झाला आजोबाला. आणि मग आजोबा त्यांना बोलताय, बाळा आता तू इथं आलायस पैठणमध्ये, तर आता इथं आमच्याजवळच राहा. त्यावेळेला नाथ महाराज म्हणतायत तसं नाही, माझी गुरु आज्ञा आहे, मला तीर्थाटन करायचं आहे आणि तो तीर्थाटनाचा सोहळा माझा अर्धवट ठेवायचा नाही. गुरु आज्ञा मी कधीही मोडणार नाही म्हणण्या अगोदर चक्रधर स्वामी म्हटले, तू तुझ्या आज्ञा मोड असं आम्ही कधी म्हण, पण तुझ्या सद्गुरूंचीच आज्ञा असेल तर मग म्हटलं हरकत नाही. जनार्दन स्वामींनी दिलेलं पत्र गुरुने चक्रधर स्वामींच्या हातात दिलं आणि मग एकनाथांच्या हातात दिलं. एकनाथ महाराजांनी अक्षर बघितल्याबरोबर ते पत्र आपल्या डोक्याला लावले. त्याचं दर केवढा भाव आहे. देवाला काय द्यायचं आहे आपण? भावच द्यायचा आहे. देव फक्त तुमचा भावच बघतो, काही दुसरं बघत नाही. कारण हे सगळं माझं आहे म्हणतो. तुझं शरीर सुद्धा मी दिलेलं आहे. मग मला तू काय दिलं पाहिजेस? काय दिलं पाहिजे? प्राणच त्याला द्यायचा आहे. आणि तेवढंच कुणी देत नाही. रामकृष्ण हरे राम, ते देता आपणाला आलं पाहिजे. रामकृष्ण हरे राम. कुठपर्यंत आलिंगन दिलंय एकनाथ महाराजांना भरून. पण गुरूंची आज्ञा आहे. पत्र दाखवलं, डोक्याला नमस्कार केला आणि पटकन खाली बसले. माझं तीर्थाटन संपलं. गुरूंची आज्ञा आहे. इथं तीर्थाटन, जिथं पत्र मिळालं तिथंच बसले. आता मी पुढं जाणार, गुरूंची आज्ञा झालेली थांब म्हणून मी इथंच थांबणार. आजोबांनी विनंती केली, आजी वाट बघत्या घरी, आत्ता मला इथून पुढे यायचं. सगळ्यांनी तो सोहळा काय म्हणतात भेट त्यांची बघितली. सगळ्यांचे डोळे पाण्याने डबडबले आणि सगळेजण विनंती करू लागले, आजीसाठी तरी जाऊया. आज्ञा झालेली आहे, ती आज्ञा मी इथंच थांबवली. मग गावकऱ्यांनी त्यांना एक झोपडी, आश्रम बांधून दिला. आश्रमात ते राहू लागले. तिथंच मोठा राजवाडा बांधला. आजी आजोबा सुद्धा तिथं आले आणि तिथंच राहायला सुरुवात केली. मग त्या राजवाड्यात त्यांनी काय केलं? रोज ईश्वराचं भजन, रोज ईश्वराचं नामस्मरण, दुपारी काय म्हणतात वाचन, संध्याकाळी पुन्हा कीर्तन, पुन्हा प्रवचन, अखंड दिनक्रम त्यांचा त्याच्यात. रामकृष्ण हरे राम. पुढं जायचं नाही, आता इथंच थांबायचं. मला काय सांगायचं? गुरूंची भेट, त्यांच्या पत्रांची भेट झाल्यावर कुठं थांबले? भेट आपणाला कधी होते? तेवढं नामस्मरण माझं झालं पाहिजे. नामच आपणाला घ्यायचं आहे. रामकृष्ण. मला काय ना, ह्या पसाऱ्यात आपण का गुंतलोय? आमचा अज्ञान आहे. मला काहीतरी मिळवायचं आहे, मला काहीतरी मला काहीतरी साठवायचं आहे. याचा मला संग्रह कशासाठी?
कशासाठी संग्रह करायचा आपण? संग्रह कशासाठी? उद्याची तुम्हाला वेळ कशी येईल म्हणजे काय राहाल की नाही ही शंका आहे का? तसं आहे आपल्याकडं. रामकृष्ण. मग मी आत्ता तरी पुढे रामकृष्ण आलंय ना आपल्याला ओघानं, तर त्याचा स्वीकार आपण आनंदानं करता आला आजोबाची. आणि मग विवाहबंधनात ते पडले. आवड निवड काहीही नाही. आजोबाजीवर त्यांनी सगळं सोपवलं. मुलगी कशी तुम्हाला रामकृष्ण हरी. मला आता संसार नाही, मला परमार्थ करायचा आहे. परमार्थ माणूस कधी करतो? परमार्थ माणूस कधी करतो? परमार्थ कधी करतो? देवाचं नाम मुखात कधी येतं? कधी येतं? देवाचं स्मरण कधी होतं आपल्याला? बरोबर का? कधी होतं? संसारात आपण पिडलो. संसारात काय म्हणतात, जी संकट येतात त्या संकटातून मुक्त होण्यासाठी त्याचं स्मरण. अशा वेळेला तो सोडवतो का आपल्याला? संकटाच्या वेळेला नाम घेतलं तर तो येणार आहे का? त्याचं लक्ष माझ्याकडं लागण्यासाठी, ते लक्ष माझ्याकडं येण्यासाठी मी कसं राहिलं पाहिजे? रामकृष्ण. त्याचं लक्ष वेधून घेणं हा खरा परमार्थ आहे. मला इथं माऊली जीवनातलं एक मर्म सांगतायत. स्वतः पांडुरंग सुद्धा हेच म्हणतंय की हा संसार मी निर्माण केलेला आहे, मी तयार केलेला आहे. मग हा संसार तू आपला म्हणतोस का मला आपला म्हणतोस? कळलं ना माझं? मी निर्माण संसार केलेला तुला पाहिजे का मी तुला पाहिजे? कोण पाहिजे? पाहिजे कोण? आम्हाला पांडुरंग नको, पण संसार आम्हाला. संसार काय देणार आहे? मग अशी सांगितलं तसं रामकृष्ण आहे. माऊली सुंदर उदाहरण देतात. मिठाचा खडा दुधात पडला तर दुधाचा अख्खा टोप नासवून टाकतो. मिठाचा खडा दुधात पडला की चांगलं दूध नासवून टाकतो. तसं ईश्वरानं आम्हाला गोमटा देह आम्हाला दिलेला आहे आणि तो नुसताच संसारात तुम्ही वापरला तर ह्याचा नाश ठरलेला आहे. काही किंमत आपल्याला कळलेली नाही. का कळलेले? ह्याला नासवून टाकतो. आणि मग माऊली म्हणतात ईश्वर तुम्हाला जी शिक्षा देतो की जिथं कवताची काडी सुद्धा जन्म घेत नाही, नुसतंच जंगल, तिथं विंचू, सिंह, स्वापद जे विहार कर अशा ठिकाणी त्याला पाठवतो. तुला काय बघायचं ते तिथं. पुन्हा मनुष्य जन्म तुम्हाला याच देहात आपली ओळख झाली पाहिजे. बघा, संसारात चिडचिड करू नका. मला काय म्हणायचं, राम होतंय ते सगळं त्याच्या इच्छे. नामाला धरून राहा तुम्ही. नामाला जर धरून राहिला, ईश्वर स्मरणाला जर धरून राहिला, तर त्याच्यातून तुम्हाला मुक्त करणारा तो आहे. पांडवांच्यावर किती संकट आली, सोडवणूक कुणी केली? भक्त प्रल्हादावर किती संकट आले, सोडवणूक कुणी केली? मारण्यापर्यंत स्वतःचा वडील सुद्धा गेला. उकळत्या तेलात टाकलं, पहाडावरून ढकललं, हत्तीच्या पायाखाली ढकललं. हत्तीत कोण आहे म्हटलं? मीच आहे. त्याच्यात कोण आहे? कोण कुणाला मारेल? मला काय सांगायचं याच्यात? आपला सांभाळ कोण करतंय? समाज राहताना कसंही आपण राहू द्या, समाज काही म्हणू द्या, पण मी सरळ रस्त्यानं जाणार आणि सरळ रस्त्याने येणार.
वाकड्या वाटेला मला जायचं नाही. हे कळलं पाहिजे मला. रामकृष्ण तुकाराम महाराजांना ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं आणि हे आत्मज्ञान लोकांना सांगू लागले. अरे मला ईश्वरानं हा मनुष्य देह देऊन अधिकार दिलेला आहे. चोरीमारी करू नका, खोटं बोलू नका, पैसा असा तसा कमवू नका, तुम्ही न्यायाने वागा, न्यायाने जगा. ईश्वराचं लक्ष तुमच्याकडे गेल्याशिवाय, कारण तो न्याय करणार आहे, तो स्वतः न्यायाधीश आहे. कळते ना? म्हणून त्याला आवडेल असं जर मी जीवन जगलो तर लोकांना आवडी द्या किंवा न आवडू द्या, माझं जीवन तुम्हाला आवडेल की नाही मी सांगू शकतो, पण माझ्या माऊलींना आवडलं पाहिजे. बरोबर? तसं आपणाला जगता आलं पाहिजे. आणि तसं जर आम्ही आमचं जीवन जगलो तर लोकांना आवडलं ना आवडलं तर शेवटी अंतकाळ माझा स्वतः माऊली आल्याशिवाय राहणार नाहीत की या माझ्याकडे लक्ष त्यांचं निरंतर. आणि मग वाडवेळ कशासाठी आहे? नेण्यासाठी आलेला आहे. रामकृष्ण आवडी माता शेवटी संसारातच राहील. माझा माद्या आहे, माझा अमका आहे, माझी गुरा आहे, माझा हे तुमचं आहे का खरं? आपली गुरं आपली कुठपर्यंत दूध देतात? दूध द्यायचं बंद झालं की रामकृष्ण त्याला चारा पाणी कुठपर्यंत देतो आपल्याला? आपण कुठपर्यंत देतो त्याला? ते दूध देतंय म्हणून ते दूध द्यायचं बंद होऊ द्या, मग तुम्ही त्याला किती सांभाळणार आहे? का सांभाळता आपण शेतकरी सगळे? काय एखादी गाय एखादी म्हैस आपल्याला दूध देत नाही, आता इथनं पुढं ती वांज झाली तर आपण सांभाळू का? टाकाऊ बनू नका. रामकृष्ण टाकाऊ तुम्ही झाला की समाजसुद्धा कोण विचारत नाही, कोण घरचे विचारणारच नाही. घरच्यांना सगळ्यात मोठे अडगळ होते आपली की मी टाकाऊ होतो त्यावेळेला. मग मी संसार कुणासाठी केला? एवढं कुणासाठी केलं? कुणासाठी केलं? माझ्या पोरासाठी, माझ्या अमक्यासाठी, एका ईश्वराशिवाय आपलं कोण इथं नाही. ठराविक वेळेपर्यंत आपण इथं राहायचं आहे आणि पुन्हा निघून जायचं आहे. मला काय सर्व व्यापक असलेला ईश्वर, विश्वव्यापक असलेला ईश्वर आम्हाला का कळत नाही? का कळत नाही? सर्व विश्व व्यापून आहे ना तो, का नुसताच मंदिरात आहे? सगळं विश्व व्यापून आहे तो. मग मला त्याची अनुभूती आल्या का? कुणीतरी बोला. अनुभूती आले का? नाही आलेली आपल्याला. का आलेली नाही? कारण तितकी वासना जी माझी आहे ती तेवढी पवित्र झालेली. ज्याचा भाव शुद्ध झाला त्याच्याजवळ देव आला. भाव शुद्ध झाला पाहिजे, माझं मन शुद्ध झालं पाहिजे, अंतकरण तितकं शुद्ध झाली पाहिजे. माझी वासना माझ्याजवळ असलेली ती शुद्ध ठेवायची की अशुद्ध ठेवायची माझ्या हातात आहे. मी काय सांगते लक्ष द्या. माझी वासना, माझी इच्छा शुद्ध ठेवायची, अशुद्ध ठेवायची, पवित्र ठेवायची, हे माझ्या हातात ईश्वराने दिलेलं आहे. माझी बुद्धी सद्बुद्धी ठेवायची की तिला दुर्बुद्धी करायची माझ्या हातात आहे. संसाराकडे बुद्धी लावली की दुर्बुद्धी झाली, परमार्थाकडे बुद्धी लावली की तुम्ही सद्बुद्धी झाल्याशी. कळतंय ना मला काय? संसारातली बुद्धी फक्त देहाचंच बघत असते, मी आणि माझा देह. मग देह खरा आहे का? देह खरा आहे? शाश्वत आहे?
मग शाश्वत नसणाऱ्याला तुम्ही किती दिवस सांभाळणार? माऊलींचं एक सांगणं आहे बघा, हृदय चालवणारा तो आहे, हृदय रूपी कमलावर तो आरोप. हे तुम्ही हृदय कुठपर्यंत टिकवणार आहे? एक दिवस निकामी होणार आहे का टिकवणार आहे? त्या हृदय एक दिवस निकामी होणार आहे. पचनक्रिया एक दिवस नळीतनं पाजा तोंडातनं पाजा, निकामी झालं की संपलं. ते कळतंय ना? अनुभव आलाय म्हणून मी सांगतोय. रामकृष्ण, ते काढावं लागतं, बदलावं लागतं. शूट झालं तर बरं. आता शेजारचा गेलेला बघून मन कसं होतं? आत्ता ह्याचं काय खरं? फार अवघड आहे, फार अवघड. ह्याला सांभाळायची गरज, आतल्यानं सांभाळलं पाहिजे. आतमध्ये हे सगळं जो बसून चालवतोय ना, त्यानं सांभाळ. मग तो कधी सांभाळेल, कधी लक्ष माझ्याकडे जाईल? ह्याला खरा परमार्थ म्हटलेला आहे. नाम आतमध्ये मुरलं पाहिजे, नाम अंतकरणामध्ये रुचलं पाहिजे. नामानं मन प्रसन्न होईल इतकं नाम घेतलं पाहिजे. पोट भरलं पाहिजे, ओव्हरफ्लो झालं पाहिजे नाम. म्हणजे तिथं माऊली समजावून सांगतायत आपल्याला की वासना ज्या वेळेला रहित माणूस होतो, वासना रहित होऊन, स्वार्थ रहित होऊन ज्या वेळेला तो भगवंताचं कर्म करतो, त्याला संन्यास म्हटलेला आहे. आम्ही संन्यासी बघतो ते वेगळे. कळतंय ना? संन्यास कोण आहे? वासना रहित झालेला, विषय रहित झालेला आणि निस्वार्थपणे काम करा. म्हणजे ते काम भगवंताला समर्पण करणार, त्याला संन्यासी म्हटलेला आहे. मग संसारात असा बाहेर असला तो संन्यासीच होतो. मला काय म्हणायचं? रामकृष्ण रामकृष्ण. पुन्हा माऊली आपणाला समजावून सांगताय, अंतकरणात कुठलाही विषय न ठेवता, अंतकरणामध्ये कुठलीही इच्छा न ठेवता आपलं मन ईश्वराच्या नामावर एकाग्र होणं, याला अनुसंधान म्हटलं. तो आणि मी बाकी अंतकरणात काय नाही. कळतंय ना विषय? नित्य सत्य मित हरिपाठ यश, कळी काळ त्याशी न पाहे. काळ सुद्धा तिथं थबकतो. हा शंकराच्या मांडीवर बसलेला आहे. शंकरानं त्याला मांडीवर, मला तिथं जाता येणार. कळतंय ना? म्हणून भीष्माचार्य काळाला थांब, अजून मला टाइम आहे, परत ये. काळ सुद्धा निघून केवढा अधिकार आहे. कळतंय ना मला काय सांगायचं? तुम्हाला आम्हाला सुद्धा हा अधिकार दिलेला आहे, पण त्याचं आम्हाला ज्ञान नाही. रामकृष्ण, तो अधिकार आपण प्राप्त केला पाहिजे. म्हणजेच ईश्वराच्या नामात आपण सतत राहिलं पाहिजे. कलियुगे उद्धार हरिनामे. वासना रहित मी झालं पाहिजे, इच्छा रहित झालं पाहिजे. आणि इच्छा रहित होणं हे फार महत्वाचं आहे. समजावून सांगतो आपल्याला. शंकराची भक्ती करणारा रावण, भगवंत त्याला भेटला, प्रसन्न झाला, त्याला सगळं काही दिलं, आत्मलिंग काढ, पण त्याची वासना नको सांगाय. राम सगळं गमवावं लागलं. मला काय सांगायचं? तसं आपल्यापैकी एखादा साधा भक्त शिवशंकराची पूजा करणारा, आराधना करणारा, शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. शंकराने सांगितलं तुला काय पाहिजे मागून घे. त्यावेळेला ते म्हटले तुला एक मी वस्तू देतो, माझं नाम घेताना ही घाटी तुझ्याकडे घे. नाम घेताना शेवटी तुझं नामस्मरण झालं, घाटी वाजवलीस की घाटी तुला जे काय घंटी पाहिजे ते देईल. तुला पाहिजे ते देणारी ही वस्तू आहे. पाहिजे का तुला? तर म्हटली पाहिजे. पण ही वस्तू ज्या वेळेला तू मागशील ना, त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला देणार. कळते ना?
तू एक वस्तू मागितलीस की त्याला 2 मिळणार. चालतंय? चालतंय. हे तर भक्तीचं खरंच झालं. रामकृष्ण चालेल म्हटलं तेवढ्या. मग त्यानं घरी आला, देवपूजा केली, सकाळ प्रसन्न झाला, घंटी वाजवली. काय 1 पोतं गव्हाचं पाहिजे. 1 पोतं गव्हाचं त्याच्या घरात पडलं आणि शेजाऱ्याच्यात 2. अवघड आहे बरं. विषय तो त्यांचा झाला नाही. असं झालं पाहिजे. रामकृष्ण जगाकडे बघताना समदृष्टी आपल्याकडे आली. सगळीकडं हा भगवंत भरलेला आहे. मग हे आपलं मन व्यापक होतं, आपली बुद्धी व्यापक होते आणि ह्या व्यापक ईश्वराशी आपण एक करू. हे विश्वाची माझे घर माऊलींनी म्हणावं तितकं व्यापक आपल्याला अजून नाही होत आहे. अनेक जन्म घ्यावे लागतात. रामकृष्ण मिळालं. गव्हाचं पोतं मागितलं. दुसऱ्या दिवशी घंटी वाजवली, देवपूजा झाली. मला 1 गाय पाहिजे. त्यांनी त्यांच्या दरवाज्यात 1 गाय सोडली, बाजूच्या दरवाज्यात. त्याला ते बरं वाटलं. आता मी 1 मागितलं तर इकडं 2 मिळतंय. भक्ती मी केल्या आणि त्यांना फुकट का? रामकृष्ण हरे रामकृष्ण. मनावर त्याच्या ताण आला. दिलं देवानं बरोबर आहे, पण मी भक्ती केलेली आहे, शेजारच्याला फुकट का द्यायचं? म्हणून त्यानं उलट मागितलं की देवाला म्हटले घंटी वाजवली, माझा 1 डोळा जाऊ दे. 1 डोळा ह्याचा गेला आणि शेजाऱ्याचे. आम्हाला आनंद कुठं होतो? संसारी माणसाची लक्षणं आहेत. माझा 1 डोळा जायला का, पण त्याची 2 मी घालवले ना, हा आनंद आहे का? रामकृष्ण संसारी माणसाचं हे अज्ञान आहे. रामकृष्ण हरे राम. देव आपल्यावर कृपा करायला आलेला असताना सुद्धा आम्ही त्याच्याकडे काय मागावं हेच आपल्याला कळलेलं नाही. आणि मग आम्ही संसारातलं मागितलं तरी त्याला मिळतं, पण नंतर सगळं निघून जातं. कारण नाशिवंत आहे. शाश्वत आहे का? म्हणून ईश्वराचं नाम शाश्वत आहे आणि ते आनंदानंच भरलेलं आहे. ईश्वराच्या नामात फक्त आनंद आहे, दुसरं काय नाही. विषय वगैरे आहे का त्यात? मग नाम घेतलं तर मला काय मिळेल? आनंदच मिळणार आहे. मग आनंदासाठीच आम्ही हे करतोय. सगळं जग जे अख्खा आहे ते कशासाठी हे करतंय? सगळं संसार विसार. सुख मला मिळावं म्हणून, आनंद मला मिळावं म्हणून. मग संसारात आनंद नाही हे जर मला कळलं, याचं जर मला ज्ञान झालं, तर मी काय केलं पाहिजे? उद्यापासून, आत्तापासून काय केलं पाहिजे? सोडून दिला पाहिजे. हळूहळू आपल्याला मुक्त होता आलं पाहिजे. आणि हेच शब्द, याच देही याच डोळा, मुक्तीकडं मला जायचं आहे. संसारात जो घुटमळला, संसारात जो रममाण झाला, तो ईश्वराकडे जाऊ शकतो. व्यापक असलेला ईश्वर कधी कळेल? इच्छा रहित झाला तर, वासना रहित झाला तर. मग वासना रहित, बघा विषय जरा उंच आहे, तिथपर्यंत जायचं म्हटल्यानंतर सोपं नाही. रामकृष्ण तुकाराम महाराज भक्तीच्या वर गेलेले होते, माथ्यावर गेलेले होते. आणि माथ्यावर बसून, भक्तीच्या माथ्यावर बसून ईश्वराचं गुणगान गातात. म्हणून त्यांना ईश्वराची प्राप्ती झाली. आणि मग त्यांची गाडी उताराला लागलेली होती. नामाची गाडी उताराला लागलेली होती. आता सतत मी नाम घेणार, कुठंही असू द्या. जागा वाईट असते का? जागा खराब असते का?
रामकृष्ण हरी, रामकृष्ण. जागा खराब नसतेच. आपला भाव कसा आहे? रामकृष्ण. देह आपला खराब, पण ह्याच्यातलं मला ज्ञान झालेलं नाही. माझ्यातला ईश्वर मला कळला पाहिजे अगोदर. हे चालते बोलते सगळे आतमध्ये राम आहे म्हणून हे होतंय. राम एकदा निघून गेला की संपलं. या देहाला कोण विचारणार? कुणी? मग तो आहे पर्यंत मी काय केलं पाहिजे? कळते ना? रामकृष्ण. नारदजी विचारतायत पांडुरंगाला, भगवान श्रीकृष्णाला विचारतायत की तू मला कुठं सापडशील? रामकृष्ण. कुठं सापडशील? कृष्ण म्हणतायत की मी वैकुंठात तुला नाही सापडणार. ह्या सगळ्या ग्रहमंडळात मी तुला कुठं नाही सापडणार. रुक्मिणी मातेजवळ सुद्धा मी तुला सापडणार. मग मी तुला कुठं सापडेन? जिथं माझा भक्त आहे, जिथं माझं नामस्मरण चालू आहे, तिथं मी तुला सहज सापडेन. दुसरीकडे शोधायची मला गरज नाही. रामकृष्ण. नामस्मरण पाहिजे, त्याचं नित्य स्मरण पाहिजे. म्हणून नित्य सत्य मीत. मीत याचा अर्थ जाणून. नित्य काय आहे जाणलं पाहिजे, सत्य काय आहे ते जाणलं पाहिजे, आणि मग आपण हरिपाठ राम त्याचं नामस्मरण करायचं. राम. आणि मग कळी काळ, दुष्ट काळ सुद्धा तुमच्याकडं वाईट नजर बघू शकत नाही. केवढा अधिकार आहे. रामकृष्ण. कुठं सापडेल? नारदजीला सांगतात जिथं माझं नाम आहे तिथं मी तुला सापडणार. नारदजी शांत झालेले आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. माऊली पुन्हा जीवनातलं मर्म आपल्याला समजावून सांगतायत. तुझं आहे तुझं पाशी. पहिल्यांदा माझ्यातला आत्मा, माझ्यातला परमात्मा, त्याची ओळख मी करून घेतली पाहिजे. रामकृष्ण. जाता जाता मी आलं लक्षात म्हणून सांगतो, हा जो देह दिलेला आहे तो नाशिवंत आहे. आणि म्हणून नाशिवंत देहानं मान अपमानामध्ये गुंतायचंच नाही. एखादा शब्द जर एखाद्यानं आपल्याला चांगला बोलला, बघा मला काय सांगायचं, तर आपण खुश का होतो? रामकृष्ण. माझी जर एखाद्यानं स्तुती केली तर ती मन ती स्तुती उचलतं. ती स्तुती घेऊन मन आतल्या रामाकडे जातं. रामाच्या तिथं ते स्थिर होतं आणि तो राम तुम्हाला सुख देतो. रामकृष्ण. आनंदित करतो. तर मन कुठं गेलं? पण एखादा जर वाईट शब्द मला बोलला, एखाद्यानं शिवी जर मला दिली, तर मग मन क्रोधी बनतं, उष्ण बनतं आणि ईश्वरापासून लांब जातं. ते बहिर्मुखी बनतं. रामकृष्ण. कळतंय ना मला काय सांग? बरोबर. शिवी दिलेली आम्ही आत घेऊन जात नाही. मनानं उचलली की ते क्रोध करतं, राग त्याला येतो आणि मग ते बाहेर येतं. आणि बाहेर आलं की मग एकमेकाची राम काय म्हणतात, गुद्द्यावर मुद्द्यावर येतं. रामकृष्ण. मन कुठं घेऊन? देवापासून लांब झालेलं मन संसारातच गुंतवतं, मान अपमानात. म्हणून मला इथं माऊलीने तर समजायचं आहे, समजावून सांगायचं आहे की एकनाथ महाराजांच्यावर 108 वेळा थुकलेला जो यौवन, हा 108 वेळा त्याच्या अंगावर थुकला. पान खाल्लं, नको ते बोलला, अंगावर थुकला. त्यावेळेला त्यांच्याकडे काय म्हणतात त्याला, सुख दुःखाच्या बाहेर पडलेली लोक होते. थुकला तरी दुःख नाही, अंगाला अत्तर लावलंच तरी मला सुख नाही, अत्तर लावलंच तरी सुख घेणार नाही, अंगावर थुकलास तरी मला दुःख होत. 108 वेळा
मला गंगेत स्नान करण्याचं भाग्य मिळालं. रामकृष्ण. कुणामुळं मिळालं? शिवैचारिक दृष्टीची सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले आहे एकनाथ महाराज. म्हणून मान घेऊच नका, अपमान येणार नाही. मान तुम्ही घ्यायला लागला, अपमान तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला शोधतच येतो. रामकृष्ण. मान घेताय ना, अपमान आहे. म्हणून सुख बी मी घेतलेलं नाही आणि मग दुःख माझ्याकडं येणारच नाही. राम 108 वेळा तुकाराम महाराजांना मंबाजी बुवाने इतकं छळलं, लिहिलेले अभंग उडवले. पण अभंग मी कुणासाठी लिहिलेले होते? कुणाचे अभंग मी गायलेले होते? पांडुरंगाला स्वतः इंद्रायणीला सांगावं लागलं, हे माझं आहे, तू त्याला स्पर्श करता का? केवढं मोठं कार्य आहे. मला काय करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. आतली भक्ती आपली एकदा शुद्ध झाली की त्याचं लक्ष आपल्याकडे येतं. रामकृष्ण. मग तो आपल्याला वारंवार माझ्याकडे येतो. काय म्हणतो? माझ्याकडे. बरोबर. रामकृष्ण. आणि मग तशी आपली वृत्ती बनते. काय म्हणतात त्याला? आस लागते. आस एकदा लागली त्याची की तो मार्ग मग पक्का आपला होतो. रामकृष्ण. त्याच्यात अखंड आपण जा. की तुकाराम महाराजांनी घरातलं बघणं बंद केलं. बायको रोज तक्रार करायची, रोज त्यांना बोलायची. पण ज्या वेळेला तुकाराम महाराजांना राग यायचा त्यावेळेला ते निवांत बसायचे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सगळा राग निघून जायचा. काय म्हणायचे? वाद घालत नाही बसले. कळते ना? आता आपण आर की लगेच रामकृष्ण. कोण टाळतं हे? लक्ष माझं कुणाकडे आहे ह्याला फार महत्व आहे. माऊलींना त्रास किती लोकांनी दिला. विसोबा खेचर मिळालेलं अन्न सुद्धा पायाखाली. केवढा अपमान केला, पण त्याला त्याने आपल्या हृदयात ठेवला नाही, त्याचा उद्धार केला. तुकाराम महाराजांनी मंबाजीचा उद्धार केला. तुकाराम महाराजांनी तो शास्त्री नाही दुजा, तुका विष्णू नाही दुजा, त्यांचं त्या तुकाराम महाराजांच्या शेवटची प्रार्थना काय ते आरतीमध्ये शेवटची तुकिता तुलनेशी रामेश्वर भट्ट. रामेश्वर भट्ट. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशाय म्हणे रामेश्वरी चरणी मस्तक. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक. त्याचा सुद्धा उद्धार केला. माझा द्वेष करतोय म्हणून हा पुरखा परका कधीच नाही. ते संत झाले. आपण आपल्या जीवनात संतापर्यंत जाणं, तिथपर्यंत पोचणं हे पहिलं ध्येय आपलं असलं पाहिजे. राम सतत सानिध्य मिळालं पाहिजे, सतत त्यांचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. सानिध्य मिळालं की निश्चित आपल्याला वाट गवसल्याशिवाय. मला आजच्या शेवट हे सांगायचं आहे. नित्य सत्य मित हरिपाठ ज्याशी, कळी काळ त्याशी न पाहिजे. कळी काळ म्हणजे दुष्ट काळ. कली दुष्ट आहे. मग आता प्रत्येक जण जो आहे तो माझं माझं म्हणायला गुंतलेला आहे. हा संसार माझा आहे, हे शेत माझं आहे, हे घर माझं आहे, बायका पोरं माझे आहेत,
हे द्रव्य माझा, ही संपत्ती माझी आहे. पण ईश्वराचं स्मरण ही खरी संपत्ती आहे, हे आपल्याला कळलेलं नाही. ईश्वराचं स्मरण ही माझी खरी संपत्ती आहे, हे माझं खरं धन आहे. आणि ईश्वराचं विस्मरण ही खरी माझ्यावर आलेली आपत्ती आहे, खरी माझ्यावर आलेली विपत्ती आहे. म्हणून ही विपत्ती बघण्याचं मला ज्ञान नाही, म्हणून त्याच्यात मी कळते ना. विपत्ती माझ्यावर का आली, आपत्ती माझ्यावर का आली? ईश्वराचं मला विस्मरण झालं. रामकृष्ण हरी राम. प्रत्येक वेळेला ईश्वर आपली काय म्हणतात परीक्षा घेतच असतो. तो सहजासहजी आपल्याकडे जाऊन देत नाही, परीक्षा घेत घेत घेतच तो आपल्याकडे बोलवतो. आणि म्हणून त्याच्यात उत्तीर्ण होत आपण गेलं पाहिजे. कलिकाळाला थांब म्हणण्याची ताकद सुद्धा तो माझ्याजवळ असेल तर. रामकृष्ण माऊलींचंच मी वर्णन करतो. माऊली ज्या वेळेला समाधीस्थ व्हायला निघाले, नामदेवाला जवळ बोलवलं. माझ्या कुटुंबातल्या मी कुणाला बोललो तर हे शब्द त्यांना सहन होणारे नाही, मी जाणार आहे म्हणून. पण माझं कार्य संपलेलं आहे, मला गेलं पाहिजे. नामदेव म्हणतात मग आम्ही कुणाकडे बघायचं? अरे मी तुझ्याकडे बोलतोय, माझ्या स्वकीयांच्याकडे मी का बोललो नाही? माझ्या गुरुदादाला मी का बोललो नाही? माझ्या भावाला मी का बोललो नाही? माझ्या बहिणीला? कारण ते त्याच्यामध्ये आसक्ती रहित, काय म्हणतात आसक्तीत आहे. त्यांना बोललो तर ते जाऊन देणार नाही राम. पण भक्ती तुला माहिती आहे, माझं कार्य संपलेलं आहे ते तुझ्या. आणि म्हणून विठ्ठल आणि माझे दादा मला इथं घालवायला येतील असं तू कर. काय मला सांगायचं? माझे दादा सुद्धा माझ्याबरोबर असले पाहिजे आणि पांडुरंग माझा सुद्धा माझ्याबरोबर असला पाहिजे. केवढं मोठं भाग्य आहे माऊलीचं, बरोबर की? आज लाखो लोक आळंदीमध्ये जातात, त्यांच्या समाधीवर नतमस्तक होतात. कारण देव स्वरूप झालेले जीव आहेत किंवा ते अवतार घेऊन ते कार्य आपल्याला करून दाखवलेलं आहे त्याने की या संसारामध्ये जगायचं कसं. मग आम्हाला कधी कळणार कसं जगायचं हे त्याने दाखवून दिलेलं आहे. मग आम्ही कधी तसं करणार? नाही कळणार. रामकृष्ण हरी रामकृष्ण. ते जगणं दाखवलेलं असताना सुद्धा मला हे सांगायचं, आम्ही आवडीनं अभंग गातो पण माझ्यासारखा गाणारा कुणी नाही, हा मला अहंकार आहे. आणि अहंकार त्याचा परमार्थ नासवल्याशिवाय, बरोबर? कारण हे कुठून घेतलेलं आहे? रामकृष्ण हरी. पण इथं रामकृष्ण हरी. नित्य सत्यमित हरिपाठ याशी, कलिकाळ त्याशी न पाय. भगवंताला जाणून, नित्याला जाणून, सत्याला जाणून, जो नित्य आहे सत्य आहे अशा ईश्वराचं जर तू आवडीनं नामस्मरण केलंस, कळवळ्यानं त्याचं जर नामस्मरण केलं, आवडीनं जर त्याचं भजन केलं, आवडीनं जर त्याचं नाम गायलंस, तर तो कलिकाळ सुद्धा तुमच्याकडं वाकड्या दृष्टीनं पाहू शकणार, वक्र दृष्टी सुद्धा तुमच्याकडे ठेवणार. ताकद तेवढी त्याच्याकडे नाही. पण कधी? ईश्वराला जर तुम्ही जाणून घेतलं तर, आणि मग त्याचं नामस्मरण. रामकृष्ण हरी रामकृष्ण. कुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान, श्री गोपाल कृष्ण भगवान, श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम,
सब संतन की जय, बोल बजरंग बली की जय। ठाल विठाल विठाल ठाल म्हणा मोठं, ठाल विठाल 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 विठाल